बापरे, एवढं पाणी, चमकदार पाणी. आरू, ए आरू, तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. इकडं खूप जास्त पाऊस झाला आणि आमचा नेमका गहू जो आहे तो थोडा लेट लागलेला आहे. त्याच्यावर गावाला काही पावसानं काही धक्का बिक्का बसला, काही गहू जर पडला तर ते मला पाहायला जायचं आहे. तर चला मग. तर आपण आपल्या वावरात आलेलो आहे आणि गहू जास्त निळा असल्यामुळे गावाला काही पावसाचा धक्का बसलेला नाही आहे. पण एका ठिकाणी उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यामुळे तेवढी जागा पिवळी पडलेली होती. ठीक आहे, चालतंय थोडंफार. त्यानंतर मी म्हसोबाबाचे दर्शन करायला जातो आणि विहिरीत पण पाणी आहे का नाही हे पण बघतो. म्हसोबाबाचे दर्शन तर घेऊ आपण. तिथं दिसतं सगळं विहिरीत पाणी पण. हो बापरे, एवढं पाणी, चमकदार पाणी. बरं, मी आलो विहिरी इकडं पाणी चालू करायला. विहिरीमध्ये भरपूर पाणी साचलेलं आहे. तर चला जाऊ घरी आता. बाई पडशील असं नाही करायचं आरुषी. तर मित्रांनो, आपल्याला रसवंतीचं मशीन हे चांगल्या प्रकारे साफ करायचे. त्याच्याकरता JW मशीनचे आतमधले जे पार्ट आहे ते सर्व खोलून घ्यावं लागतील मला. रसवंतीचं मशीन हे दररोज साफ करणं खूप गरजेचं असतं. नाही केलं तर रस काळा पडतो. त्याच्यामुळे ग्राहकांची काही कंप्लेंट असू नये म्हणून आपण दररोज साफ करतो. सर्व पार्ट बाहेर काढल्यावरती मशीनचा जो आतला भाग आहे तो ब्रशने आणि भांड्याच्या साबणाने घासावा लागतो. कारण की तिथे हाताने व्यवस्थित साफसफाई करता येत नसते म्हणून. त्यानंतर पाण्याच्या बॉटलीनं स्प्रे मारून ते धुतलं जातं आणि अशा प्रकारे मशीनचा आतला भाग हा पूर्णपणे स्वच्छ व साफ होऊन जातो. बाकी राहिलेले हे पार्ट मी व्यवस्थितपणे साफ करून मशीनला लावून देतो. चला मित्रांनो, या चहा घ्यायला. चहाला उकळी आलेली, थोडं दूध टाकून देतो. मित्रांनो, या पापड्या करायचे, त्याच्यामुळे थोडीशी मदत करायची रोहिणी, दुसरं काहीच नाही. मुश्किल में है दास तेरा. तू येणार नाही आवर गे काय, फक्त माझे आरून मीच येणार आहे. आपण दोघांचे व्हिडिओ घ्यायचो. मैं हूँ तारी नको करू, शिकू नका. काय बरं शिकू नका? शिकलं म्हणजे करावं. मग कर दे ना मग काही. आरू झोपली का नाही? आरू, ए आरू, काय उत्तर देते का नाही आरू?